थंडी एवढी काय नाही इथे, थंडी काय नाही. कडे ते बोलतो त्याला माहीत नको पडेल. कडे लागेल. काय नाही इकडे थंडी काय नाही. जी थंडी आपल्या कोकणात असते ना, इथं कायच नाही. सो आपण जरा का म्हणजे जो छोटा रस्ता तिकडे जाऊ वॉकला. कारण एक जो मोठा रस्ता तिथे कुत्रे खूप असतात आणि मला कुत्र्यांची भीती वाटते. एकदा चावलेला इथंच कुत्रा, सो त्यापासून लय भीती वाटते. म्हणून जर त्यांना त्यांच्यापासून वाचून इकडे जाऊया. आता वाटतं ना गिम्बल ना ट्रायपॉड आहे, म्हणून जरा व्हिडिओ हलतात चालताना. सो ॲडजस्ट करून घ्या. काही वेळाने घेईन मी गिम्बल. कामाला निघायचं मी माझं काम बघू शकता तुम्ही, इथं कोण नाही, सगळे शांतच आहे फक्त. कालचा तोच रोड आहे जिथे आपण एटीएम कडे आलो. एटीएम कडे गेलो तो हा तोच रोड आहे. इकडे आलो इथे असं कुत्रे नसतात. खूप शांतता इथे. आजोबा मॉर्निंग वॉकला आले, आपण मॉर्निंग वॉकला आलो. आपण आता हायवेला पोहोचलोय. हा तुम्हाला हायवे दिसेल, इथं पेट्रोल पंप मला एका मागच्या वेळेला मी दाखवलेलं. इथे पेट्रोल पंप आहे आणि हायवे आहे. हा आपला इथं पेट्रोल पंप मनपाड्याचा. हे बघा कुत्रे, हे बघा, ह्यांची लय भीती वाटते. काही सांगू शकत नाही कधी येतील चावायला. काय काय चांगलं असतात पण काय काय खूप वाईट असतात कुत्रे. सो आता माझा मॉर्निंग वॉक झालेला आहे. असं एक पाटणा एक राऊंड मारला हायवेच्या इकडून. आणि मला एक गोष्ट शेअर करायची आहे. एक मिनटं. आज मला गोष्ट सांगायची. मी इथं डोंबिवली मानपाडमध्ये राहायला आलो ना, तेव्हा म्हणजे म्हणजे असं सांगत नाही की काही कुत्रे वाईट असतात, पण काय काय कुत्रे असतात पिसाळलेले. त्यातला एक कुत्रा होता. सो मला मम्मी बोललेली की रात्री 10-10:30 वाजता कामावरून आलेली, बोलली मला 500 सुट्टे आण दुकानातून. सो मी गेलो सुट्टे आणायला आणि सुट्टे भेटले पण. आणि मी ते सुट्टे मोजत होतो अशी येताना, आणि एक त्या साईडला कुत्रा होता. मी त्याला बघितलं पण नाही, असा दिसला मला फक्त. तो झोपलेला आणि मी येत होतो आणि मी पैसे मोजत होतो. जो पार्टनर मला चावला इथं खांद्यावर, इथे असला चावला ना, असला चावला ना तो कुत्रा, म्हणजे सोडतच नव्हता. ते साईडचे माणसाला तेव्हा सोडलं त्याने. खूप रक्त रक्त होतं. तर तेव्हा मी इंजेक्शन घेतले मी सगळे. झाला त्याला 4-5 वर्ष झाले असतील. इथं नवीन नवीन राहायला जेव्हा झालेलं. माझी काहीच चूक नव्हती. मी फक्त पैशामध्ये जात होतो. तो पार्टनर आल्याने मला चावला. त्यात माझी चुकी काय सांगा? त्याला काय केलं पण नव्हतं मी. सो असं असं काय काय कुत्रे, मी सगळ्यांना वाईट नाही म्हणत आहे, प्रत्येक कुत्र्यांना. पण काय काय कुत्रे असं असतात ते पिसाळे असतात, म्हणजे त्यांना काय लागले असेल तर ते मी जरा वेगळं हे करतात. तर ठीक आहे, काय करू शकतो. झालं. सो आता पोचतोय घरी. A few moments later. सो तुम्हाला आता मी तो कुत्रा दाखवतो जो मला चावलेला. इथेच बसलाय, झोपलाय. तुम्हाला दाखवतो एक मिनिटं. हे बघा तिकडे झोपलेला कुत्रा तोच आहे. तो एवढं झूम करून दाखवतो. हा तोच कुत्रा आहे जो मला चावलेला. अजून आहे म्हणजे झोपलाय, त्या जवळची हिंमत नाही. सो आता आलो बिल्डिंग खाली.
आपल्या बिल्डिंगच्या इथे पोहोचलेलो आहे की आजपासून एक नवीन माझं हे चालू केलं आहे, नवीन हॅबिट, नवीन सवय. म्हणजे इकडं असताना मी असं लवकर उठत नाही. लवकर म्हणजे असं पण नाही की मी 10 वाजता उठतो. जास्तीत जास्त 8-8:30पर्यंत उठतोच मी. पण आता लवकर लावायची सवय, लवकर उठायची. कारण कोकणात असतो माझ्या गावी, तेव्हा कोणी सांगायला नको मला. मी तर लवकरच उठतो. म्हणजे तरी बघाल तरी 7-6पर्यंत उठतोच गावी. इकडे तसं होत नाही. गावात जी शांतता आणि प्रसन्न करणारं वातावरण आहे ना, तिकडे आपल्याला भेटत नाही. म्हणून तिकडे उठायला भारी वाटतं. इथं उठायला भारी वाटतं. इकडे नुसता गाड्यांचा गोंगाट चालू होतं. वातावरण तुम्हाला आवाज येत असेल, पाठी गाड्यांचा आवाज. सो ठीक आहे. सो आता पार्किंगमध्ये जातोय घरी. जरा बसलेलो खाली, कडी खोलूया. खोल, कडी खोललेली. सो कडी लागलेली आहे. जाऊया घरी. आलो घरी. बेल वाजूया. चप्पल ठेवलेली आहे. आता आलोय घरी. सो आता आपला ब्लॉग इथे एंड करू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय फॅमिली.